गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सर्वांचे श्रीरंग चव्हाण या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आपण दैनंदिन व्यवहारामध्ये इंग्रजीमध्ये बोलत असताना, चर्चा करत असताना हजारो प्रकारची वाक्य दररोज बोलत असतो. मग ती वाक्य नेमकी कोणती असतात? इकडे ये, तिकडे जा, खाली बस, मला मदत कर, तिकडे जाऊ नकोस, कृपया अभ्यास कर, त्यांना नेहमी मदत कर, त्यांना कधीही पाणी प्यायला देऊ नको. अशा वेगवेगळ्या प्रकारची वाक्य आपण बोलत असतो. मग अशा प्रकारची वाक्य इंग्रजीमध्ये कशी बोलली जातात ते आज मी तुम्हाला प्रॅक्टिकली इंग्लिशमध्ये त्यांची वाक्य कशी बनवतात हे सांगणार आहे, बोलून दाखवणार आहे. आणि त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा माझ्यासारखा सराव करू शकतात आणि अशा प्रकारची हजारो वाक्य इंग्रजीमध्ये बोलू शकतात. या वाक्यांना इंग्रजीमध्ये इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणतात, म्हणजे आज्ञार्थी वाक्य म्हणतात. आपण इंग्रजी बोलत असताना वेगवेगळ्या आज्ञार्थी वाक्यांचा उपयोग करत असतो. मग आता आपल्या हाताचे बोट 10 आहेत. एकूण आपल्या हाताची बोटे 10 आहेत. पण मी या 10 बोटांपैकी फक्त 6 बोटांवर जगातलं कोणतंही आज्ञार्थी वाक्य म्हणजे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स कसं बोलतात ते आपल्याला शिकवणार आहे. तर इकडे बघा, आपला जास्त वेळ न घेता माझ्याबरोबर आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे, सराव करायचा आहे. जगातलं कोणतंही आज्ञार्थी वाक्य आपल्या हाताच्या 10 बोटांपैकी फक्त 6 बोटांवर ती वाक्य आपण बोलू शकतो. तर आय थिंक, आर यू रेडी? यस, यू आर रेडी, राईट. पहिली गोष्ट, आज्ञार्थी वाक्य काय असतं ते तुम्हाला सांगतो मी. आज्ञार्थी वाक्यामध्ये कर्ता नसतो. आज्ञार्थी वाक्यामध्ये कर्ता नसतो. आज्ञार्थी वाक्यामध्ये फक्त 2 गोष्टी असतात. एक म्हणजे क्रियापदाचं, मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप, आणि दुसरं म्हणजे आरपीएस, रिमेनिंग पार्ट ऑफ सेंटेन्स, म्हणजे व्हर्ब प्लस आरपीएस अशी त्या वाक्याची रचना असते. तर प्रत्यक्ष मी तुम्हाला इंग्रजीमधून वाक्य बनवित असताना किंवा आपल्याला सांगत असताना हे सर्व मी आपल्याला क्लिअर करणार आहे, स्पष्ट करणार आहे. ते बघा, राईट. तर आता बघा, गो देअर. गो देअर म्हणजे तिकडे जा. गो देअर म्हणजे काय? तिकडे जा. हे झालं पहिल्या प्रकारचं वाक्य. तेच वाक्य जर आपल्याला वेगळ्या भाषेमध्ये बोलायचं असेल तर गो या शब्दाच्या अगोदर प्लीज हा शब्द वापरून बाकी जसंच्या तसं वाक्य बोलू शकतो आपण. बघा, गो देअर, तिकडे जा. प्लीज गो देअर म्हणजे गोच्या अगोदर प्लीज शब्द वापरलेला आहे मी. प्लीज गो देअर, कृपया तिकडे जा. पुन्हा अजून वेगळ्या प्रकारचे वाक्य बोलायचे असेल तर गोच्या अगोदर डोंट शब्द वापरा. डोंट गो देअर म्हणजे तिकडे जाऊ नका. पुन्हा अजून तेच वाक्य वेगळ्या पद्धतीने बोलायचं असेल तर गोच्या आधी ऑलवेज गो देअर, नेहमी तिकडे जा. अजून दुसऱ्या प्रकारचे वाक्य बोलायचं असेल तर गोच्या अगोदर नेव्हर शब्द वापरा. नेव्हर गो देअर, तिकडे जाऊ नका. आणि लेटस गो देअर, आपण तिकडे जाऊया. बघा, एकच वाक्य मी 6 पद्धतीने आपल्याला बोलून दाखवलेलं आहे. अजून आपल्याला समजलं नसेल तर दुसरं वाक्य बघा. ड्रिंक वॉटर, पाणी प्या. प्लीज ड्रिंक वॉटर, कृपया पाणी प्या. डोंट ड्रिंक वॉटर, पाणी पिऊ नका. ऑलवेज ड्रिंक वॉटर, नेहमी पाणी प्या. आणि नेव्हर ड्रिंक वॉटर, कधीही पाणी पिऊ नका. लेटस ड्रिंक वॉटर, चला आपण पाणी पिऊया. बघा, वाक्य एकच आहे पण बोलताना किती मजा येत आहे. आपण वेगवेगळ्या प्रकारची वाक्य म्हणजे एकच वाक्य वेगवेगळ्या पद्धतीने बोलू शकतो आणि लोकांना इंग्रजी बोलण्याच्या माध्यमातून प्रभावित करू शकतो. म्हणजे आपण पण शिकू शकतो आणि इतरांना पण शिकू शकतो. मग या वाक्यांमध्ये नियम पाठ करण्याची काही गरज आहे का? नो, देर इज नो नीड टू लर्न रूल्स अँड रेग्युलेशन ऑफ इंग्लिश स्पोकन. विथ व्हेरी सिंपल वेज आय हॅव बीन एक्सप्लेन यू. मी तुम्हाला स्पष्ट करून दाखवत आहे. अजून एक वाक्य घेऊ आपण. स्टडी हार्ड, खूप अभ्यास करा. त्याच्यानंतर स्टडीच्या अगोदर डोंट शब्द घ्या. डोंट स्टडी हार्ड, अभ्यास करू नका. पुन्हा स्टडीच्या अगोदर प्लीज शब्द घ्या. प्लीज स्टडी हार्ड, कृपया खूप मेहनत करा.
त्याच्यानंतर स्टडीच्या अगोदर शब्द घ्या ऑलवेज, ऑलवेज स्टडी हार्ड, नेहमी चांगला अभ्यास करा. त्याच्यानंतर नेव्हर स्टडी हार्ड, कधीही अभ्यास करू नका. लेटर स्टडी हार्ड, चला आपण अभ्यास करूया. राईट. कोणतंही वाक्य आपण घेऊ शकतो. आता बघा, ओपन द डोअर, खिडकी उघडा. प्लीज ओपन द डोअर, कृपया खिडकी उघडा. डोंट ओपन द डोअर, खिडकी उघडू नका. ऑलवेज ओपन द डोअर, नेहमी खिडकी उघडा. नेव्हर ओपन द डोअर, नेव्हर ओपन द डोअर म्हणजेच कधीही दरवाजा उघडू नका. लेटस ओपन द डोअर, चला आपण दरवाजा उघडूया. राईट. बघा, हेल्प देम, त्यांना मदत करा. प्लीज हेल्प देम, कृपया त्यांना मदत करा. डोंट हेल्प देम, त्यांना मदत करू नका. ऑलवेज हेल्प देम, नेहमी त्यांना मदत करा. नेव्हर हेल्प देम, त्यांना कधीही मदत करू नका. लेटस हेल्प देम, चला त्यांना मदत करूया. राईट. म्हणजे एनी सेंटेन्स ऑफ इम्पेरेटिव्ह इन द वर्ल्ड वी कॅन यूज इन अवर ओन लँग्वेज, इन अवर ओन सेंटेन्स पॅटर्न. आपण आपल्या स्वतःच्या शब्दामध्ये ते बोलू शकतो. खूप सोपं आहे मित्रांनो. आपण हाताच्या बोटावर जगातलं कोणतंही वाक्य बनवू शकतो, कोणतंही वाक्य बोलू शकतो आपण. मग ते मराठीतून असेल, ते इंग्रजीतून असेल. आता बघा, मी जर समोरच्या व्यक्तीला म्हणत असेल कम हिअर म्हणजे इकडे या. प्लीज कम हिअर म्हणजे कृपया इकडे या. डोंट कम हिअर म्हणजे इकडे येऊ नका. प्लीज कम हिअर म्हणजे कृपया इकडे या. नेव्हर कम हिअर म्हणजे कधीही येऊ नका. आणि लेटस कम हिअर म्हणजे चला आपण इकडे येऊया. अशा पद्धतीने वाक्य बनवू शकतो आपण. बघा, सिट डाऊन, सिट डाऊन खाली बसा. प्लीज सिट डाऊन, कृपया खाली बसा. डोंट सिट डाऊन, खाली बसू नका. ऑलवेज सिट डाऊन, नेहमी खाली बसा. नेव्हर सिट डाऊन, कधी खाली बसू नका. लेटस सिट डाऊन, आपण खाली बसूया. तुम्ही मला कोणतंही वाक्य सांगा मराठीत, आज्ञार्थी वाक्य मराठीत मला कोणतंही सांगा. आय शॅल ट्रान्सलेट दिस सेंटेन्स इनटू इंग्लिश. मी तुमच्यासाठी ते वाक्य इंग्रजीमध्ये करून दाखवेन. बघा, व्हेरी सिंपल फंडा इज देअर. खूप सोपी पद्धत आहे. बघा, राईट प्रॉपरली, योग्य पद्धतीने लिहा. प्लीज राईट प्रॉपरली, कृपया योग्य पद्धतीने लिहा. डोंट राईट प्रॉपरली, व्यवस्थित लिहू नका. ऑलवेज राईट प्रॉपरली, नेहमी योग्य पद्धतीने लिहा. नेव्हर राईट प्रॉपरली, कधीही व्यवस्थित लिहू नका. लेटस राईट प्रॉपरली, चला चांगल्या पद्धतीने लिहूया. म्हणजे कोणतंही वाक्य बनवू शकतो की नाही. बघा, मग इंग्रजी बोलत असताना फक्त इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचाच वापर केला जातो का? आज्ञार्थी प्रकारचीच वाक्य बोलली जातात का? नाही. पण मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे की आपल्याला जगात कोणतंही इंग्रजीचे वाक्य बोलायचं असेल तर इंग्रजीचे वाक्यांचे जे काही 4 ते 5 प्रकारची वाक्य असतात त्यांच्यापैकी कोणत्याही प्रकारच्या वाक्यरचनेमध्ये आपल्याला इंग्रजी बोलावी लागते. आपण इंग्रजी बोलत असतो, त्याच्यापैकी इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये वाक्यरचना कशी असते ते मी तुम्हाला सांगत आहे. आता इकडे बघा, माझ्यासोबत ऍक्शन करा बरं का. कम हिअर म्हणजे इकडे या. गो देअर म्हणजे काय? तिकडे जा. सिट डाऊन म्हणजे काय? खाली बसा. हेल्प मी म्हणजे काय? मला मदत करा. राईट. गिव्ह मी अ पेन्सिल म्हणजे मला पेन्सिल द्या. गिव्ह हिम वॉटर, त्याला पाणी द्या. गिव्ह हर चॉक, तिला खडू द्या. राईट. अशा प्रकारची वाक्य आपण बनवू शकतो. खूप काही आहेत ना, खूप प्रकार, वेगवेगळ्या प्रकारची वाक्य. म्हणजे हाताची 10 बोट जरी असली आपली प्रत्येकाची, पण त्या 10 बोटांऐवजी 6 बोटांच्या मदतीने आपण जगातलं कोणतंही आज्ञार्थी वाक्य बोलू शकतो. लक्षात घ्या. तुम्ही युट्यूब मध्ये कितीही व्हिडिओ शोधा, हाताच्या बोटांवर आजपर्यंत कुणीही आपल्याला इंग्रजी शिकवण्याचा प्रयत्न केला नसेल. बघा तुम्ही, फक्त माझ्याच युट्यूब चॅनलवर आपल्याला हाताच्या बोटाच्या मदतीने मी इंग्रजी शिकवण्याचा प्रयत्न करत आहे आपल्याला. आणि याच्यातून आपल्याला बेटर कॉम्प्रिहेन्शन होतं, लवकर लक्षात येतं. अजून कोणतं वाक्य घ्यायचं बरं का? स्टँड अप. बघा, स्टँड अप, उभे राहा. राईट. आता स्टँडच्या अगोदर शब्द वापरणार मी प्लीज स्टँड अप.
कृपया उभे राहा. मी प्लीज शब्द बाजूला केला. पुन्हा स्टँडअपच्या अगोदर डोंट शब्द वापरला. डोंट स्टँड अप, उभे राहू नका. मी डोंट शब्द काढला, त्याच्या अगोदर ऑलवेज स्टँड अप, नेहमी उभे राहा. ऑलवेज शब्द बाजूला केला मी. नेव्हर स्टँड अप, कधीही उभे राहू नका. लेटस स्टँड अप, चला उभे राहूया. बघा ना तुम्ही, 6 बोटांच्या मदतीने म्हणजे एकच वाक्य आपण 6 पद्धतीने बोलू शकतो. म्हणजे आपल्या समोर जर वर्गामध्ये क्लासमध्ये विद्यार्थी बसलेले आहेत किंवा आपण कुणाला तरी इंग्लिश स्पोकन शिकवत आहे, तर हाताच्या बोटावर त्याला 6 प्रकारची वाक्य जर आपण शिकवली, त्याला किती आनंद होईल. घरी गेल्यानंतर तो त्याच्या आई समोर, वडिलांसमोर किंवा त्याच्या फॅमिलीमध्ये जे काही मेंबर्स असतील ना, त्या मेंबर समोर जर अशा प्रकारची वाक्य तो बोलेल तर किती आनंद होईल त्याला. म्हणजे सगळा खेळ कशावरती, लक्षात घ्या, सगळा खेळ कशावरती आहे, हाताच्या बोटांवरती आहे. पण आपण बऱ्याच वेळा पुस्तकं वाचली, वहीमध्ये काढलेल्या नोट्स वाचल्या, काहीतरी झेरॉक्स वाचल्या, तर मला नाही वाटत त्याच्या माध्यमातून आपण बरीच काही चांगल्या पद्धतीने इंग्रजी शिकलेलं असणार, असं मला वाटत नाही. राईट. अजून कोणती वाक्य घेऊ शकतो आपण, कोणती वाक्य घेऊ शकतो. राईट. टेक अ लंच, जेवण घे किंवा जेवण कर. प्लीज टेक लंच, कृपया जेवण घे. डोंट टेक लंच, जेवण घेऊ नकोस. ऑलवेज टेक लंच, नेहमी जेवण घेत जा. नेव्हर टेक लंच, कधीही जेवण घेऊ नको. लेटस टेक लंच, चला आपण जेवण करूया. बरोबर आहे की नाही? किती सोपं आहे हो. समजा तुमच्या घराच्या दरवाजापाशी कुणीतरी आलं, मग तुम्ही काय म्हणणार, ओपन द डोअर, दरवाजा उघडा. प्लीज ओपन द डोअर, कृपया दरवाजा उघडा. डोंट ओपन द डोअर, दरवाजा उघडू नका. ऑलवेज ओपन द डोअर, नेहमी दरवाजा उघडा. नेव्हर ओपन द डोअर, दरवाजा उघडू नका. लेटस ओपन द डोअर, चला दरवाजा उघडूया. किती सिंपल आहे, किती सिंपल, व्हेरी सिंपल. मी काय म्हटलं, हा व्हिडिओ बनवण्याच्या अगोदर मी तुम्हाला शपथ दिलेली आहे, शब्द दिलेला आहे की जगातलं कोणतंही मराठीतलं आज्ञार्थी वाक्य आपण इंग्रजीमध्ये करू शकतो. आणि ते प्रॅक्टिकली मी करून दाखवतोय ना. म्हणजे कानून सबूत मांगती है, कानून गवाह मांगती है. आपल्या मराठीमध्ये कानून साक्षीदार मागतो, पुरावा मागतो. मी पुराव्यानिशी आपल्याला ही वाक्यरचना बनवून देत आहे. तुम्ही मला कोणतंही मराठीतलं वाक्य सांगा, आज्ञार्थी वाक्य, ते मी आपल्याला इंग्रजीमध्ये 6 पद्धतीने बनवून देईन. आपला शब्द आहे तुम्हाला, तर मी बनवू शकतो, इतर बनवू शकतात, तर विद्यार्थी मित्र तुम्ही सुद्धा बनवू शकतात. खूप सोपं आहे. राईट. आता आपण अजून कोणतं वाक्य घेऊ शकतो बरं, कोणतं वाक्य. आता बघा, रीड अ बुक, पुस्तक वाचा. प्लीज रीड अ बुक, कृपया पुस्तक वाचा. डोंट रीड अ बुक, पुस्तक वाचू नका. ऑलवेज रीड अ बुक, नेहमी पुस्तक वाचा. नेव्हर रीड अ बुक, कधीही पुस्तक वाचू नका. लेटस रीड अ बुक, चला पुस्तक वाचूया. बघा ना, प्रत्येक प्रकारची वाक्य आहेत की नाही. तर यू कॅन ऑल्सो गो थ्रू दिस वे. या पद्धतीने आपण जाऊ शकतो, शिकू शकतो ना आरामाने. राईट. आता बघा, लाफ लाऊडली, मोठ्याने हसा. प्लीज लाफ लाऊडली, कृपया मोठ्याने हसा. डोंट लाफ लाऊडली, मोठ्याने हसू नका. ऑलवेज लाफ लाऊडली, नेहमी मोठ्याने हसा. नेव्हर लाफ लाऊडली, कधीही मोठ्याने हसू नका. लेटस लाफ लाऊडली, चला मोठ्याने हसूया. हा, किती सिंपल आहे. अगेन अँड अगेन, अगेन अँड अगेन आय एम टेलिंग वन थिंग, यू हॅव ऑल्सो ॲबिलिटी टू स्पीक इन इंग्लिश विथ द हेल्प ऑफ थाउजंड्स ऑफ इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. हजारो आज्ञार्थी वाक्याच्या मदतीने आपण इंग्रजी बोलू शकतो. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत कितीतरी पद्धतीचे आपण मराठीत किंवा इंग्रजीमध्ये आज्ञार्थी वाक्य वापरत असतो. बघा ना, इकडे ये, खाली बस, जेवण कर, मला पाण्याचा ग्लास दे, माझा मोबाईल आण, आंघोळ केल्यानंतर नवीन कपडे परिधान कर, आपण बाजारात जाऊया, आपण मार्केटला जाऊया, हा, गाणे गा, नृत्य करून दाखव, तुझी पुस्तकं मला दाखव, गृहपाठ पूर्ण कर. अशा हजारो प्रकारची वाक्य आपण मराठीमध्ये बोलत असतो, आज्ञार्थी वाक्य. तर तीच वाक्य आपण इंग्रजीमध्ये बनवू शकतो. बघा, तीच वाक्य आपण इंग्रजीमध्ये बनवू शकतो. मी बनवलेली आहेत.
6 प्रकारची आज्ञार्थी वाक्य पण इंग्रजीमध्ये बनवू शकतो आणि आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची वाक्य घेण्याची गरज नाहीये. एकच कोणतं तरी आज्ञार्थी वाक्य घ्या आणि ते 6 प्रकारे चालवा ना तुम्ही. ते 6 प्रकारे म्हणा ना, त्याच्या 6 प्रकारे ट्रान्सलेट करा ना. बघा, एक प्लीज म्हणजे काय? कृपया. लक्षात घ्या बरं का. प्लीज म्हणजे काय? कृपया. डोंट म्हणजे काय? करू नका. ऑलवेज म्हणजे काय? बघा, प्लीज म्हणजे कृपया. डोंट म्हणजे काय? करू नका. ऑलवेज म्हणजे काय? नेहमी. नेव्हर म्हणजे काय? कधीही नाही. आणि लेटस म्हणजे आपण सर्वजण. आपण सर्वजण. राईट. आता बघा, सीट देअर, तेथे बसा. सीट देअर, तेथे बसा. प्लीज सीट देअर, तेथे बसा. डोंट सीट देअर, तेथे बसू नका. ऑलवेज सीट देअर, नेहमी तेथे बसा. नेव्हर सीट देअर, तेथे कधीही बसू नका. लेटस सीट देअर, चला आपण तेथे बसूया. किती सोपं आहे. राईट. बघा, क्लोज द विंडो, खिडकी बंद करा. प्लीज क्लोज द विंडो, कृपया खिडकी बंद करा. डोंट क्लोज द विंडो, खिडकी बंद करू नका. ऑलवेज क्लोज द विंडो, नेहमी खिडकी बंद करा. नेव्हर क्लोज द विंडो, खिडकी कधीही बंद करू नका. लेटस क्लोज द विंडो, चला खिडकी बंद करूया. राईट. तो बाय दिस वे यू कॅन गो स्टेप बाय स्टेप अँड लर्न इंग्लिश ऍज पर युअर एक्सपेक्टेशन. Nothing is impossible in this world. Always I am using this statement when I was trying to explain a new concept in front of you. म्हणजे जेव्हा जेव्हा मी तुम्हाला नवीन संकल्पना स्पष्ट करण्याचा प्रयत्न करत होतो किंवा करत आहे तुमच्या समोर, त्यावेळेला मी हे उदाहरण दिलेलं आहे. बघा, अतिशय सोप्या पद्धतीने आपण इंग्रजी बोलू शकतो. तर मला नाही वाटत की आपल्याला या अशा प्रकारची वाक्य बोलण्यासाठी काही अडथळे येतील किंवा काहीतरी तुम्हाला समस्या येऊ शकतात. तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, याला लाईक करा, शेअर करा, भरभरून प्रतिसाद द्या. गोरगरीब विद्यार्थ्यांपर्यंत, प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत, पालकांपर्यंत किंवा या जगात ज्याला घरी बसल्या मोबाईलच्या माध्यमातून इंग्रजी शिकण्याची इच्छा आहे, त्याने माझ्या या युट्यूब चॅनलवर, या प्लॅटफॉर्मवरती येऊन इंग्रजी शिकू शकतात. आणि बेल आयकॉन या बटनावर क्लिक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन अपलोड होणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात पहिले आपल्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. थँक्यू.